सिंधी रेल्वे येथे रेल्वे थांबा मंजूर करण्यासाठी म्हणून रेल रोको कृती समितीकडून आंदोलनाचा इशारा देत आंदोलनस्थळी जातानाच 2 रेल्वेचा थांबा महिन्याभरात देतो असे आश्वासन मिळाल्याने सिंधी रेल्वे येथील रेल रोको आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे। कोरोना काळात रेल्वे बंद करण्यात आल्या त्या चालू करण्यासाठी प्रशासनाला लोकशाही पद्धतीने बैठका, चर्चा, निवेदन देऊनही आश्वासन मिळाले। रेल्वे थांबासाठी सिंधी रेल्वे येथे रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले। रेल्वे अधिकारी यांनी 2 रेल्वे 3 दिवसाच्या आत देऊ असे लिखित स्वरूपात आश्वासन दिले। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना वारंवार निवेदन देऊन रेल्वे थांबासाठी विनंती केली आहे। लोकशाही मार्गाने चर्चा केल्यावर संमतीने होकार देऊन शब्द पाळला जात नाही। हे आंदोलन करण्यास भाग पाडणेच आहे। सिंधी रेल्वे शहराची लोकसंख्या जास्त असून येथे मोठी बाजारपेठ आहे। अनेक महत्त्वाचे उद्योगधंदे आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी नागपूर, अमरावती, जळगाव, पुणे, मुंबई, दिल्लीला ये-जा करतात। लॉकडाऊन पूर्वी थांबणाऱ्या रेल्वे गाड्यांचे सिंधी रेल्वे स्टेशनवर थांबे द्यावे अशा मागणीसाठी रेल्वे आंदोलन करण्यात आले। यावेळी रेल्वे अधिकारी विजय थूल, अपर पोलीस अधिकारी पांडे, उपविभागीय अधिकारी वर्धा पियुष जगताप, सिंधी रेल्वेचे ठाणेदार चंद्रशेखर चकाटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अतुल वांदिले, शिवसेनेचे डॉक्टर उमेश तुळसकर, प्रहारचे गजू कुबडे, माजी आमदार राजू तिमांडे, रेल्वे आंदोलन कृती समितीचे अमोल सोनटक्के, ओमजी राठी, राहुल कलोडे, स्नेहल कलोडे, अमोल गवडी, जगदीश बोरकुटे, रामेश्वर घंगारे, प्रवीण शिरसीकर, सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व सिंधी रेल्वे येथील ग्रामस्थ उपस्थित होते। सिंधी रेल्वे या गावातल्या सर्व लोकांनी एक समिती तयार केली रेल्वे रोको आंदोलनासाठी। कारण की कोरोनाच्या काळाच्या अगोदर ज्या गाड्या इथं 12 ते 13 गाड्याचा स्टॉप होता, तो स्टॉप कोरोना नंतर बंद करण्यात आला होता। याच्या पाठपुरावासाठी या गावातल्या लोकांनी बऱ्याचशा ठिकाणी रेल्वे मंत्र्यांना सुद्धा निवेदन दिले, नितीनजी गडकरी साहेबांना निवेदन दिले, खासदार साहेबांना 4दा घेऊन गेले, त्यांना सुद्धा निवेदन दिले, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले, रेल्वे विभागातल्या डिपार्टमेंटना सुद्धा निवेदन दिले, पण प्रशासनाला कुठेही जाग यायला तयार नाही। अशा पार्श्वभूमीवर जे रेल्वे रोको आंदोलन समितीनं मग एकजुटीनं सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांना एकत्रित केलं, सर्व गावातल्या समाजसेवकांना एकत्रित केलं, सर्वांना क्लबधारक जे सिंधी रेल्वे समितीचे क्लबधारक आहेत त्यांना सुद्धा एकत्रित आणलं। त्यानंतर आजच्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांपासून, माता भगिनीपासून, महिलांपासून तर ज्येष्ठ लोकांपर्यंत, युवापासून सर्व लोक या आंदोलनामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना आम्ही 10 ते 12 गाड्याची मागणी केली होती। पण एक तात्काळ आपण जर तुम्ही आम्हाला सध्याच्या तात्पुरत्या वर्धा जाण्यासाठी आणि नागपूर जाण्यासाठी जर 2 गाड्या तुम्ही आम्हाला 30 दिवसाच्या आत जर चालू करून लेखी स्वरूपात जर तुम्ही देत असाल तर आम्ही आंदोलनाची स्थगिती घेऊ असं पूर्ण समितीच्या द्वारे बोलण्यात आलं। बोलण्यात आल्यानंतर त्यांनी सर्व डिस्कशन झालं। आंदोलन पाहता, लोकांचा जनतेचा रोष पाहता हे सर्व पार्श्वभूमी त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी डिसिजन घेतलं आणि रेल्वे विभागाकडून आम्हाला पत्र दिलं की येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये पॅसेंजर गाडी पहिलाच थांबावी आणि 30 दिवसाच्या आत तुम्हाला विदर्भ एक्सप्रेस नागपूर जाण्याकरिता हे गाडी थांबवण्यात येईल, म्हणजे 2 गाड्याचा थांबा आपल्याला इथं मिळू शकते। आणि हे आंदोलन आपलं यशस्वी झालं आणि यशस्वीच्या पाठीमागे या सिंधी रेल्वेतले सर्व जनता, या जनतेचं जे यश, त्याच्यामुळे सर्वांचं कौतुक इतकं करत इतकं कमी आहे। सर्वांना यासाठी या आंदोलनासाठी संघटित झाले आणि संघटित होऊन सिंधी विभागातले ग्रामीण भागातले सुद्धा लोक एकत्रित आले आणि या आंदोलनामध्ये सहभाग झाले म्हणून या आंदोलनाला यश मिळाले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।